सर्वांना नमस्कार. मराठी चातुर्यकथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्याकडे वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा है भाग 138. मग फायनली राणीनं रोहितची मुलाखत घेतलीच आणि राणी म्हणाली, थँक्यू सर, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं खूप छान दिली. आणि रोहितही तिला कॉम्प्लिमेंट देत म्हणाला, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं छान दिली कारण प्रश्न खूप छान विचारले आणि प्रश्न विचारणारीसुद्धा छान आहे. आणि आता त्याचा हा आज हटके अंदाज बघून सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून शिट्ट्या वाजवून जल्लोष केला आणि राणी प्रचंड लाजली आणि तिने डोळे झाकून घेतले. नंतर डोळे उघडून बघितलं तर रोहित त्याच्या जागेवर नव्हता. तो पटकन मुलाखतीचा स्टेज सोडून ऑफिसच्या दिशेने निघाला होता. आणि मेघना लगेच रोहित सर ऐका ना असं करत त्याच्या मागे पळाली. आणि तिचे पप्पा कॉलेजचे प्राचार्य हात बांधून उभा होते त्याचं वेलकम करायला, कारण आता कॉलेजचं हाय कमांड आलं होतं. आणि प्लीज सर, कम इन सर म्हणून त्याला आतमध्ये बोलवलं. आणि रोहित आला तसा मुलाखत द्यायलाच गेला होता, त्यामुळे त्याचा पाहुणचार झाला नव्हता. आणि मेघना म्हणाली, रोहित सर तुम्ही काय घेणार, चहा कॉफी घेता का? नाही म्हणजे वातावरणही थोडंसं पावसाळे आहे ना, तुम्हाला काय आवडतं? मी काय आणू? आणि रोहित सडेतोडपणे म्हणाला, काहीच नको, मला फक्त रिपोर्ट द्या या 1-2 आठवड्यातले की तुम्ही काय काय केलं. मुलांची तक्रार येता कामा नये. आणि मॅडम तुम्ही खुर्ची तर घेत नाही ना टीचिंग करताना? आणि मेघना म्हणाली, नाही हो सर, असं म्हणत त्याच्याजवळ गेली. तसं रोहितनं तिच्याकडे तिरकी नजर करून बघितलं आणि 2 बोटं वर करून मागे सरकायचं असं खून करून सांगितलं. कारण राणी म्हणाली होती, तुमच्या राजकीय कारकिर्दीसाठी असल्या बायकांपासून लांब राहा. हे त्यानंही लक्षात ठेवलं होतं. असं नव्हतं की तो फक्त राणीलाच सांगायचा आणि स्वतः काहीच करत नव्हता. रोहित आधी स्वतः वागायचा आणि मग दुसऱ्यांना तसंच वागण्याचं कंपल्शन करायचा. मग मेघना मागं सरकली आणि तिथूनच म्हणाली शिपायाला, सरांसाठी कॉफी घेऊन ये. ते नाही म्हणणारच, पण आपलं कर्तव्य आहे त्यांचा पाहुणचार करणं. आणि रोहितनं तिच्याकडे पुन्हा थोडंसं तिरकं बघितलं आणि म्हणाला, उपरोधिकपणे म्हणाला, मिस मेघना, तुम्ही तर मला माझ्याच कॉलेजमध्ये पाहुणा करून टाकला. मी पाहुणा नाही आणि मी म्हणालो ना मला काहीच नको, मी काहीच घेत नाही, तर मी घेणार नाही. उगीच तुमचा आणि माझा टाईम वेस्ट करू नका. तशी मेघना चकार शब्द न बोलता गुपचूप हात बांधून उभा राहिली आणि तिच्या पप्पानं तिला गप्प बस अशी खूण केली. आणि तिला थोडा रोहितचा रागही आला, पण आता काय करणार, कॉलेजचा मालक आणि आता राजकारणातलं उगवतं व्यक्तिमत्व. सगळी पावर सूर्यवंशींच्या हातात, अगदी तळागाळातल्या माणसापासून ते वरपर्यंत. सूर्यवंशींशिवाय दुसरं नावच नव्हतं, त्यामुळे ती काहीही करू शकत नव्हती. आणि अल्लड राणी अजूनही डोकं खाजवत थोडेसे बारीक डोळे करून त्याच्या पाठमोरे आकृतीकडे बघत होती. आणि त्यानं थोडीशी जरी अशी मस्करी केली ना, तर तिला लगेच पंख फुटायचे आणि ती उंच आकाशात भरारी घ्यायची. आता 2-3 पोरी तिच्याजवळ आल्या आणि तिच्या कमरेत बोटं घालत तिला गुदगुल्या करत म्हणाल्या, हाय हाय, गाल बघा राणीचे, लाजून किती लाल झाले आहेत. आणि दुसरी मुलगी म्हणाली, आणि ही लाली आता उतरायचं नाव घेणार नाही. आणि तिसरी मुलगी म्हणाली, मग आता ही लाली कोण उतरवेल? पुन्हा पहिली मुलगी म्हणाली, अर्थातच दुसरं कोण उतरवणार, राणीचा नवरा. तो तिची ही सगळी लाली उतरवणार आणि मग आपली राणी लाजायची बंद होणार. आणि राणी आता सरांसमोर घरी जावंसं वाटतंय का, आणि लाली उतरवून घ्यायची आहे का, असं म्हणून त्या तिची मुली तिची मस्करी करत होत्या. आणि आणखीन एक मुलगी म्हणाली, ए राणी सांग ना गो सर, कसे लाली उतरवतात? त्यांचा जसा इकडे अंदाज असतो डॅशिंग, तसंच बेडरूममध्ये डॅशिंग असतात का गं ते, की ते तुझ्या विनंत्या करतात जवळ येऊ दे म्हणून? आणि राणी, बेडरूममध्ये सगळ्यात जास्त हट्टीपणा कोण करतं, सर की तू? सांग ना गं आम्हाला, तू तर काहीच सांगत नाही, आम्ही कोणाला काही नाही सांगणार, असं त्या म्हणायच्या. आणि राणी आणखीन लाजायची आणि म्हणायची, गप्प बसा, काहीही विचारू नका, आमच्या खाजगी गोष्टी आहेत, मी नाही कोणाला काही सांगत. आणि एक मुलगी म्हणाली, अगं जास्त नको सांगू, फक्त दोघात पुढाकार कोण घेतो हे तरी सांग. राणी, तुझ्यात नक्कीच काहीतरी खास आहे, म्हणूनच या राऊडी डॅशिंग रोहित सरांचा तू रोमिओ केला. अगं त्यांना लवमधला साधा एलसुद्धा आवडत नव्हता आणि व्हॅलेंटाईन डे दिवशी कॉलेजचं वातावरण तंग असायचं यांच्यामुळे.
त्यांना ते सगळं भंगच वाटायचं, पण तू त्यांच्या आयुष्यात प्रेमाचं कारंजं बनून गेलीस आणि सरांच्या आयुष्यात प्रेम आलं. सरही प्रेमात पडले, बरोबर ना? आणि आता त्या सगळ्या असं बोलत होत्या. ती खूप लाजत होती, बोलत मात्र काहीच नव्हती, काहीच सांगत नसायची. त्यामुळे त्या मुलींना आणखीन तिच्याविषयी विचारायच्या, उत्सुकता वाटायची. रोहित आणि त्याच्या नात्याविषयी उत्सुकता वाढायची. पण छुपी रुस्तम राणी कधीच काही बोलत नव्हती आणि त्या मुली तिला सोडत नव्हत्या. आम्हाला काहीतरी सांग, नाहीतर आम्ही तुला सोडणारच नाही, असं म्हणत होत्या. आणि आता राणी लाजत लाजत म्हणाली, मी फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर देईन, बेडरूममध्ये पुढाकार तेच घेतात, असं म्हणून तोंडातल्या तोंडात पुटपुटली आणि तिथून पळत निघाली. इतक्यात समोर असलेल्या मनोजला धडकली आणि मनोज खाली पडला आणि अर्धी त्याच्या अंगावरती पडली. आणि अरे बापरे, हे काय झालं म्हणून असं मनोज म्हणाला, अगं राणी जरा हळू, लक्ष कुठे आहे तुझं? आणि जे घडायचं नव्हतं तेच घडतलं. रोहित पुन्हा ऑफिसमधून सगळा लेखाजोखा घेऊन सगळी माहिती घेतली. जिथं कमी होतं तिथं पूर्ण करा अशा ऑर्डर दिल्या आणि मुलांना शिकवताना कोणीही हैगई करायची नाही. डाऊट क्लिअर सेक्शन अरेंज करा. मुलांचे डाऊट ज्या त्यावेळी क्लिअर झाले म्हणजे त्यांना वर्ष सोपं जातं. गेस्ट लेक्चर अरेंज करा असा त्यानं सल्ला दिला. आणि मेघनाला तो म्हणाला, तुम्ही कशासाठी फोन केला होता? आणि आता तिला काय बोलावं ते कळेना आणि म्हणाली, काही नाही सर, याच किरकोळ कामासाठी फोन केला होता. रोहित म्हणाला, काय नक्की? या इतक्याच किरकोळ कामासाठी तुम्ही मला फोन केला का? पण हे सगळं मी इथे येऊन करणारच होतो. तुम्ही तर म्हणत होता की महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे, कॉलेजविषयी बोलायचं आहे, मग विसरलात? मेघना म्हणाली, हो सर, मी विसरले. आणि रोहितनं तिच्याकडे थोडं नाराजीत बघितलं आणि म्हणाला, वाटलंच मला. आणि मेघना म्हणाली, काय वाटलं सर? रोहित उठला आणि म्हणाला, काय नाही. आणि तो निघाला. इतक्यात प्राचार्य म्हणाले, सर आता कॉफी आलीच आहे तर घ्या ना. मान्य आहे, कॉलेज आपलंच आहे, आपलं माणूस म्हणून तुम्ही आमच्यासोबत कॉफी नाही घेऊ शकत का? आणि रोहितनं पुन्हा मेघनाकडे तिरखं बघितलं आणि म्हणाला, मिस मेघनाला द्या माझ्या वाटणीची कॉपी, म्हणजे त्यांची मेमरी वाढेल. आणि चिडून बाहेर गेला. आणि पुढे त्यानं बघितलं तर मनोज राणी खाली पडला होता आणि राणी त्याच्या अंगावर होती. ते बघितलं आणि तो तिकडं बारीक नजर करून टक लावून बघत होता आणि हळूहळू रोहितचा राग वाढत होता. मग आता मेघनासुद्धा लगेच मागून पळत आली आणि तिनंही ते दृश्य बघितलं आणि म्हणाली, अरे वा, याला म्हणायचं गोल्डन चान्स. याच संधीची मी वाट बघत होते, ती मला राणीनं स्वतःच दिली. राणी, आता तुझ्या नवऱ्याच्या मनात तुझ्याविषयी आणि मनोजविषयी मी असं विष पेरणार की तू 7 जन्म घेतलं तरी ते विष उतरणार नाही. आता रोहित मनोज आणि राणीकडे खूप रागात बघत होता आणि त्याच्या डोळ्यात रागाने थोडं थोडं पाणीसुद्धा यायला लागलं होतं. मग मनोज उठला, राणीही उठली आणि तो म्हणाला, राणी अगं इतकी कसली घाई आहे तुला की समोरची व्यक्ती दिसत नाही? राणी पुन्हा लाजली आणि म्हणाली, अरे बघ ना, या मुली मला किती चिडवतात, म्हणून इथून पळून चालले होते. तुला लागलं नाही ना? मनोज म्हणाला, मला नाही लागलं. आणि तुझं काय, तू ठीक आहेस ना? राणी म्हणाली, हो मी ठीक आहे. मग मनोजने तिच्यासमोर हात केला आणि म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान इंटरव्ह्यू झाला. तुम्ही दोघेही स्टेजवर एकमेकांसोबत छान दिसता. आणि राणी, आता मला पार्टी पाहिजे. आणि राणी म्हणाली, देणार की, पण कंजूस मुला, आधी तू कॉलेजमध्ये पहिला आलास त्याची पार्टी दे. मी तुला पार्टी मागून किती दिवस झालं? मनोज म्हणाला, देणार आहे गं, पण वेळच मिळत नाही, कॉलेजनंतर तू थांबतच नाहीस. आणि मनोज म्हणाला, ठीक आहे, देतो. मग आज पार्टी तुझी आणि उद्या पार्टी माझी, ओके डन? आणि राणीनं सुद्धा हातात हात दिला आणि म्हणाली, ओके डन. तुझ्याशिवाय दुसरं माझं आहे तरी कोण मित्र? आपण दोघेच पार्टी करायची. बाय म्हणून ती तिच्या क्लासरूममध्ये निघून गेली आणि मनोजही निघून गेला. आणि ते बघितलं, सगळं ऐकलं आणि रोहितला राग आला. लगेच आगीत तेल ओतत मेघना म्हणाली, रोहित सर, मला आठवलं की मला तुम्हाला काय सांगायचं होतं. माफ करा सर, पण मला याच विषयावर बोलायचं होतं जे तुम्ही समोर बघताय. आणि रोहितनं थोडासा आवंढा गिळला आणि त्याचं रागानं फुगलेलं नाक शांत केलं आणि म्हणाला, या विषयावर काय सांगायचं होतं? ती म्हणाली, सर तुम्ही मोठी माणसं, पण तुमच्या घराण्याची रुबाब प्रतिष्ठा सांभाळणं सुनांचं काम असतं, पण राणीचं काहीतरी भलतंच सुरू आहे. सारखी मनोज करत असते आणि सिरियस घेत नाही गोष्टी. आताही बघा कसे दोघे हसून बोलत होते. सारखे असेच पार्टीला जातात. आणि मी तुम्हाला सांगेन म्हणते, पण मला काही मर्यादा आहेत. तुमच्या पर्सनल लाईफमध्ये मी घुसू शकत नाही. पण सर, राणी अल्लड आहे. तिचं चुकीचं पाऊल पडत असेल तर तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य समजते मी. आणि मी तिलाही खूप समजवण्याचा प्रयत्न केला.
तर सर ती मला धमकी देते, तुम्हाला कॉलेजमधून काढून टाकीन, माझे सासरे माझा नवरा खूप मोठे आहेत, त्यांना सांगून तुम्हाला काढून टाकेल असं म्हणते. आणि आता रोहित हाताच्या मुठी आवळून रागात म्हणाला बरं, आणि तो निघून गेला. गाडीत बसल्यावर तो विचार करत होता की राणी मला सतत मेघनाला काढून टाका म्हणते, ते यासाठीच का? मेघना तिच्यावर लक्ष ठेवते, तिला समजावून सांगते की मनोजपासून दूर राहा, म्हणून राणीला जशी माझी अडचण व्हायची तशी मेघनाची अडचण होते का? आणि आता मी राणीच्या सांगण्यावरून मेघनाला काढणार नाही, आणि तिचं काय चाललं हे मला तिच्याकडून कळू शकतं. आणि रोहितने पुन्हा मेघनाला फोन लावला आणि म्हणाला, मॅडम, राणी लहान आहे तर तिच्यावर लक्ष ठेवा आणि तिच्या हालचाली प्लीज मला कळवत जा. आणि आता मेघनाला तर काय जॅकपॉट लागल्यासारखं झालं, आणि रोहितनंही परमिशन दिली म्हणजे आता तिथं दोघांमध्ये गैरसमज पसरवायला मोकळी झाली. आणि राणी, तू मला धमकी देतेस का कॉलेजमधून हाकलून द्यायची? तर आता तुलाच मी सूर्यवंशींच्या घरातून दुधातून माशी काढल्यासारखी चिमटीत पकडून उचलून फेकेल, असं म्हणून ती हसली. मग लगेच रोहितला म्हणाली, पण सर, मी जर तुम्हाला हे सगळं सांगितलं तर राणी मला कॉलेजमधून काढून टाकणार नाही ना? तुम्हाला नाही, पण तुमच्या वडिलांना ती सांगू शकते माझ्याबद्दल, कारण ती लाडकी आहे ना घरात. रोहित रागात म्हणाला, सांगितलं ना तुम्हाला, तुमची जॉब सेफ आहे, त्यामुळे तुम्ही तिच्या धमकीला घाबरू नका आणि तिला कळू देऊ नका की तुमचं तिच्यावर लक्ष आहे. आणि रोहित गाडी सुरू करून निघाला. राणी पुन्हा क्लासरूममधून बाहेर आली, ऑफिसच्या दिशेनं गेली आणि मेघना तिला अडवत म्हणाली, काय झालं? आता माझा पिरियड सुरू होईल, तू कुठं निघालीस? राणी म्हणाली, तुम्हाला काय करायचं? मी सरांना भेटायला चालले. आणि मेघना हसून म्हणाली, आता सरांना भेट घरी गेल्यावर. अगं राणी, सर निघून गेले आणि नेमकी तू क्लासरूममध्ये होती. आणि काय गं, मुलाखत छान झाली बरं का, आणि आता नवऱ्याला भेटायची घाई आहे वाटतं, असं मेघनासुद्धा तिची मस्करी करत म्हणाली. आणि राणीला तर आश्चर्यच वाटलं, मी आणि रोहित सर एकत्र असल्यावर हिला अजिबात बघवत नाही, ती आज चक्क मस्करी कशी करते. आणि राणी काहीच न बोलता तिथून निघून गेली आणि मेघना पाठीमागे खुन्सीपणानं हसायला लागली. आणि आता ती राणीवर चांगलंच लक्ष ठेवणार होती. 50% खरं आणि 50% वाढवून चढवून खोटं बोलून रोहितसमोर मांडणार होती. पण अल्लड राणी आता या गोष्टीपासून बेखबर होती. मग आज कॉलेज सुटलं. राणी मनोज एका कॅफेमध्ये गेले. मेघनानं लगेच रोहितला फोन करून सांगितलं, आज राणी नक्कीच उशीर येणार घरी बघा, ती आणि मनोज त्यांच्या ठरल्याप्रमाणे कॅफेमध्ये गेले आहेत. आणि रोहितने लगेच राणीला फोन केला आणि म्हणाला, राणी तू कुठे आहेस? आणि राणी खोटं नाही बोलली. ती म्हणाली, आता कॉलेज सुटलं आहे सर, मी आणि मनोज एका कॅफेमध्ये आहे, तो फर्स्ट आला ना म्हणून त्याच्याकडून पार्टी घेते. सॉरी, तुम्हाला आधी विचारायला हवं होतं, आणि मी तुम्हाला विचारायला आले होते पण तुम्ही गेला होता. आणि आता रोहितला कळे ना की ही मुलगी माझ्यासोबत नक्की कसं वागते, खरं बोलते की खोटं. ती कॅफेमध्ये आहे हे खरं खरं बोलत होती. रोहित तिला म्हणाला, राणी तू मला फोन करू शकत होते आणि परवानगी घेऊ शकत होती. आणि राणी म्हणाली, सर लक्षात नाही आलं, घरी आल्यावर तुम्हाला सांगणारच होते. इतक्यात त्यांची कॉफी आली, पिझ्झा आला आणि राणी म्हणाली, सर ठेवू का, मला पटकन घरी जायचं आहे. हे सगळं खाऊन आणि तिनं फोन ठेवला. रोहितला इकडे राग आला आणि मनोज म्हणाला, राणी सर चिडणार नाहीत ना? राणी म्हणाली, नाही रे, आता आपल्याविषयी त्यांच्या मनात कोणीही विष घालवत नाही. मग राणी घरी गेली आणि तिने आवर्जून फोन केला आणि म्हणाली, सर मी घरी आले आणि तुम्ही चिडला नाहीत ना? आणि रोहित थंड आवाजात म्हणाला, संध्याकाळी आल्यावर सांगतो, आता मी कामात आहे, फोन ठेव. मग त्यानं कामाला सुरुवात केली. नाहीतर आत्तापर्यंत ती कुठे आहे, काय करते या विचारातच त्याचा सगळा वेळ गेला. ऑफिसच्या बाहेर त्यानं माणसं वेटिंगला ठेवली होती आणि आता तो टिंगूला म्हणाला, सगळ्यांना पटपट आतमध्ये पाठव आणि प्रत्येकाला म्हणावं थोडक्यात विषय मांडा, फक्त 5-5 मिनटं मिळतील सगळ्यांना. आणि मग त्यानं भेटी घ्यायला सुरुवात केली. आणि जेव्हा रोहित संध्याकाळी लवकरच घरी आला तेव्हा राणी म्हणाली, सर आज लवकर आलात, म्हणजे आज आपण एकत्र जेवूया. आणि रोहित रागात म्हणाला, का? भूक लागली आहे का तुला? पोटात जागा आहे वाटतं तुझ्या, पिझ्झा बर्गर कॉफी खाऊन पोट भरलं नाही वाटतं. आणि राणी म्हणाली, सर असं काय बोलता, ते तर दुपारी खाल्लं, आता संध्याकाळ झाली ना? आणि रोहित खोचकपणे म्हणाले, अरे हो, ते तर दुपारी खाल्लं नाही का, दुपारी मित्रासोबत खायचं, संध्याकाळी नवऱ्यासोबत. राणी तुझंही बरं चाललं आहे म्हणायचं. आणि राणी म्हणाली, सर तुम्ही माझ्यावर शंका घेत आहे का? आणि रोहित रागात म्हणाला, हो घेतोय मी तुझ्यावर शंका, आणि हे मी कधीच लपवून ठेवलं नाही. आणि काय गं, आता मी कॉलेजमध्ये नाही म्हटल्यावर हल्ली खूपच धडकाधडकी चालली आहे तुझी मित्रासोबत, नीट बघून चालता येत नाही का? तशी राणी खजील झाली आणि म्हणाली, अहो ऐका तरी, ते मी लाजून खाली मान घालून चालले होते, मुली तुमच्यावरून चिडवत होत्या आणि अचानक तो समोर आला आणि धडकला आणि दोघेही पडलो. आणि रोहित म्हणाला, हो दिसलं ते मला, आता इथंही
काहीतरी तू सांगणारच, बहाणा बनवणारच. तुझं कारण ठरलेलं असतं, मला माहीत आहे राणी. राणी नाराज झाली आणि म्हणाली, सॉरी सर, मी पुन्हा असं नाही करणार आणि मी खोटं नाही बोलत. आणि रोहित चिडून म्हणाला, तुझी सॉरी गेली खड्ड्यात. आणि तो चिडून तिथून निघून गेला. राणी फार नाराज झाली. मधले काही दिवस तो किती चांगलं वागत होता, तिच्यावर संशय घेत नव्हता. तीही मनोजचं नाव काढत नव्हती आणि पुन्हा त्याच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं म्हणून तिला भीती वाटायला लागली. मग ती रात्र तिच्यासाठी खूप एकटेपणाची ठरली. आणि सकाळी सकाळी रोहित त्याची बॅग पॅक करायला लागला. राणी म्हणाली, सर कुठे निघालात? तुम्ही कुठे जात आहात का? तो तुटकपणे म्हणाला, हो, मुंबईला निघालोय पक्षश्रेष्ठींशी भेटायला. राणी म्हणाली, का? रोहित म्हणाला, तुला ते सगळं कळणार आहे का? तर नाही. मग मी तुला का सांगू? राणी म्हणाली, सर सांगा तरी, मला सांगितल्याशिवाय कळणार कसं? आणि तो म्हणाला, पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आहे, त्यासाठी त्यांना बोलवायला चाललो आहे आणि त्यांची तारीख घ्यायला निघालो आहे. 3 दिवसांनी परत येईल. तशी राणी ओझं वाटून म्हणाली, काय 3 दिवसांनी? आणि सर माझं काय? मला नाही करमणार इथे. आणि तो म्हणाला, खरं काय? खरंच माझ्याशिवाय नाही करमणार? राणी म्हणाली, अजिबात नाही. रोहित म्हणाला, मग माझ्यासाठी एक काम करशील? जोपर्यंत मी इथे नाही तोपर्यंत कॉलेजला जाऊ नको, घरीच थांब, घरीच अभ्यास कर. करशील इतकं माझ्यासाठी? आणि राणी गोळ्यात पडली. तिचं नुकसान होणार आहे नक्की, पण जर घरी थांबणार नाही असं म्हणाले तर सर म्हणतील, मित्राला भेटायचं असेल, त्याला बघितल्याशिवाय चैन पडत नाही म्हणून जाशील ना कॉलेजला, आणि त्याला तुला हवी तेव्हा दांडी मारतेस, आणि मी घरी थांब म्हणालो की थांबत नाहीस असं तो आधीच म्हणाला होता, आणि आताही तो तसंच म्हणणार होता. शंकेपर माणूस कसा शंका घेईल सांगता येत नाही. आणि राणीला आता त्याचा स्वभाव कळायला लागला होता. आणि ती म्हणाली, ठीक आहे सर, थांबेन मी घरी, पण जर काही महत्त्वाचं असेल तर मी जाऊ शकते का? आणि त्याला थोडंसं समाधान वाटलं तिनं त्याचं ऐकलं म्हणून. रोहित म्हणाला, ठीक आहे, पण मला विचारायचं आणि मग जायचं. राणी म्हणाली, हो. आणि सर 3च दिवसांनी आपली ॲनिव्हर्सरी आहे, त्या दिवशी तरी नक्की याल ना? आणि आता त्यालाही आठवलं की आपली ॲनिव्हर्सरी आहे. आणि तो म्हणाला, हो, ॲनिव्हर्सरी दिवशी मी इथे असायलाच हवं, मी येतोय. आणि तो निघून गेला. आणि कालपासून त्याचं बोलणं आठवून तिला टेन्शन आलं. मग दिवसभर नाही, पण रात्री मात्र राणी त्याला खूप मिस करायला लागली आणि सतत त्याला मेसेज करायची. दिवसभरही करायची आणि रात्रीही करायची. सर कसे आहात? जेवलात का? आय लव्ह यू. आणि जेव्हा तो फ्री झाला तेव्हा ते सगळे मेसेज बघितले आणि ती माझी आठवण काढते म्हणून त्याला समाधान वाटलं. इतक्यात राणीला तिच्या आईचा फोन आला. ती आईशी गप्पा मारायला लागली. तो इथे असल्यावर जास्त गप्पा मारूही देत नाही आणि आता ती निवांत बोलत होती. आणि इकडून रोहितही तिला फोन ट्राय करत होता. तिचा फोन एंगेज येत होता आणि ती इतकं कुणाशी बोलते म्हणून तो वैतागला. मनोजशी बोलत असेल का अशीही शंका त्याला आली. त्यानं मागचा पुढचा विचार न करता कुणाला काय वाटेल हे न बघता मनोजला फोन केला आणि मनोजने लगेच फोन उचलला आणि म्हणाला, सर बोला ना, का फोन केला होता? आणि रोहित म्हणाला, अरे नाही, चुकून लागला. आणि राणी याच्याशी नक्कीच बोलत नाही हे त्याला पटलं. मग राणीने इकडून फोन ठेवला, रोहितला फोन केला आणि व्हिडिओ कॉल केला, झोपताना त्याचा चेहरा बघावा म्हणून. आणि रोहित पांढऱ्या शुभ्र बेडवर पाय पसरून बसला होता आणि तिला मिस करत म्हणाला, राणी आय मिस यू. आणि राणी गाल फुगवत म्हणाली, मग मला तुमच्यासोबत का नाही घेऊन गेला? आणि रोहितच्या लक्षात आलं की अरे हो, खरंच तुला आणायला हवी होती, तसंही तू तिथे घरीच आहे, पण राणी दिवसभर तू इथे हॉटेलच्या रूमवर बोर झाली असती म्हणून तुला नाही आणू शकत, पण आता वाटते आणायला हवी होती, निदान रात्री तरी चांगली गेली असती. आणि राणी आता बेडवर पालथी झोपली आणि त्या व्हिडिओमधून टी शर्टमधून तिची दिसणारी छाती त्याला घायाळ करत होती. आणि रोहित इकडे मुंबईमध्ये गरम व्हायला लागला आणि म्हणाला, हाय क्या नजारा आहे. राणी माझे हात वळवळ करत आहेत. राणी नीट बस, सरळ बस, मला कसं तरी होतं तुझं कबूतर बघून. आणि ती खूप लाजली आणि त्याची अशी भाषा ऐकून. आणि आगाऊ राणी आणखीन जास्त टी शर्ट खाली घेत म्हणाली, सर काय होतं तुम्हाला? घाम येतोय का? मग चांगलं आहे की तेवढंच कॅलरी बर्न होतील. आणि तो हसून म्हणाला, अगं एकट्या कशा कॅलरी बर्न करू? आणि राणी तू कॉलेजला गेली नाही ना? राणी म्हणाली, नाही गेले, हवं तर आईंना विचारा. रोहित म्हणाला, मला माहीत आहे, कधी कधी तू माझं ऐकते, पण आणखीन एक ऐकशील का? राणी म्हणाली, काय? रोहित म्हणाला, झोपण्याच्या आधी मला एकदा दाखव ना प्लीज. तशी ती लाजली आणि पटकन सरळ बसली आणि म्हणाली, नाही बाबा, सर काहीही काय करायला सांगता.
रोहित म्हणाला, प्लीज राणी प्लीज दरवाजा लावून घे, आपण दोघंच आहोत ना आणि मी तुझा नवरा आहे. ऑनलाईन रोमॅन्समध्ये सुद्धा खूप मजा असते. आणि राणी नाही नाहीच म्हणायची, पण शेवटी त्यानं तिला आग्रह केला आणि तिनं तिच्यासमोर कॅमेरा ठेवला आणि लाजत लाजत कॅमेऱ्यासमोर त्याला सगळं दाखवायला लागली. तिनं हळूच तिचा टी शर्ट काढला आणि कॅमेऱ्यासमोर पकडला आणि रोहित म्हणायचा, हटव ना ते कॅमेऱ्यासमोरून, मग मी कसं बघू. तिनं लाजून ते हटवलं आणि तिनं बघून रोहितला तिकडं खूप खूप बेचैन वाटायला लागलं आणि तिला म्हणाला, आता कपडे घाल. आणि उगीच हे असं काहीतरी केलं, आता झोप येणार नाही. आणि ती हसून म्हणाली, मलासुद्धा. सर लवकर या ना. आणि तो म्हणाला, नक्कीच. आज नाही भेट झाली, त्यांचेही दौरे ठरलेले असतात, उद्या होते का बघतो. आणि त्यांची भेट झाली, तारीख मिळाली की बाकी सगळी कामं कॅन्सल करून तुझ्याकडे येतो. आय लव्ह यू असं म्हणून फोनवर म्हणून खूप सगळे किस दिले आणि त्याच्या चुंबनाच्या वर्षावात ती इतक्या लांबूनही न्हावून गेली. आणि सपना सोनम राणीला खूप चिडवायच्या. नवरा नाही तर कोणाला तरी खूप आठवण येत असेल ना. आणि बघ सोनम, आता भाऊजी नाहीत तर ती आपल्यासोबत कशी गप्पा मारते आणि ते असतात तेव्हा आपल्याकडे येतही नाही. आणि राणी म्हणाली, आता तेच मला येऊ देत नाहीत, सतत बेडरूममध्ये घेऊन बसतात, त्याला मी काय करू. आणि पुन्हा सगळ्या हसल्या आणि म्हणाल्या, असू दे, आम्हाला तुझी बाजू समजली. आणि ॲनिव्हर्सरीचं काय प्लॅनिंग? परवा आहे ना. राणी म्हणाली, खरंच मला माहीत नाही, ते आल्यावर बघू. मग आता रोहितनं रोशनला फोन केला आणि एका 5 स्टार मोठ्या हॉटेलमध्ये ॲनिव्हर्सरीची अरेंजमेंट कर, मी सगळ्यांना इन्व्हिटेशन देतो. आणि रोशन हसून म्हणाला, काम झालं म्हणून समज. मग त्यानं एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टीची तयारी केली. आणि रोहित म्हणाला, राणीला फक्त कळू देऊ नका काहीच, तिच्यासाठी सरप्राईज आहे आणि मीच तिला तिथं घेऊन येईन. रोशन म्हणाला, ओके. आता राणी 2-3 दिवस कॉलेजमध्ये नव्हती, त्यामुळे राणीची चाहडी करण्याची संधी मेघनाला मिळाली नाही. आणि आता कोणाकोणाच्या स्टेटसला रोहित राणीच्या ॲनिव्हर्सरीचा फोटो दिसायचा आणि मेघनाला कळलं की आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे आणि ती नक्कीच खराब झाली पाहिजे. पण कशी? तिनं संग्रामला फोन केला आणि म्हणाली, काहीही झालं तरी त्या दोघांची ॲनिव्हर्सरीची पार्टी साजरी होता कामा नये. आजच्या दिवशी राणीचा झालेला अपमान मला बघायचा आहे. संग्राम म्हणाला, ठीक आहे, ती कुठे आहे? मेघना म्हणाली, घरी आहे. संग्राम म्हणाला, तिला बोलवून घे, ती घराच्या बाहेर पडली तर काहीतरी करता येईल. मग मॅडमनं राणीला फोन केला आणि म्हणाली, राणी अगं खूप महत्त्वाचं गेस्ट लेक्चर आहे, तू काय येत नाही? हे बघ, पुन्हा असा गोल्डन चान्स नाही, तू कॉलेजला ये आणि लगेच जा. मग राणीनं रोहितला विचारलं, जाऊ का? सर मेघना मॅडमनी बोलवलं आहे. मग आता तोही म्हणाला, ठीक आहे जा, कारण असे गेस्ट लेक्चर मिस करायचे नसतात, ते पुन्हा पुन्हा होत नाहीत. आणि राणी म्हणाली, थँक्यू सर, आय लव्ह यू, हॅपी ॲनिव्हर्सरी. आणि तुम्ही किती वाजता येणार आहात? तोही तिकडून म्हणाला, मी माझ्या शुभेच्छा तिथं येऊन देणार, कारण माझ्या आतमध्ये खूप काही साठलेलं आहे आणि जे मला तिथं येऊनच सांगायचं आहे, असं तो खूप सेडिक्टिव्ह आवाजात म्हणाला. आणि राणी खूप लाजली आणि संध्याकाळच्या त्याच्या झंझावाती प्रणयाचं दृश्य तिला आत्ताच आठवलं आणि ती लाजून चूर झाली. आणि राणी गेली. आता लेक्चरही संपलं, कॉलेजही संपलं आणि मनोज त्याच्या गाडीवरून निघाला आणि राणीसुद्धा त्याच्या मागे स्कूटीवरून निघाली. आणि त्यावेळी राणीच्या समोरच एका कारने मनोजला जोरदार धडक दिली आणि मनोज लांब उडून पडला. ती कार निघून गेली आणि हे बघून राणी घाबरली आणि त्याच्याजवळ पळत गेली, खूप रडायला लागली. तिचं सगळं साहित्य तिनं तिथंच टाकलं आणि बेशुद्ध पडलेल्या मनोजला घेऊन कोणाची तरी मदत मागून राणी हॉस्पिटलमध्ये निघाली. पण आता ते मदत करणारे लोकसुद्धा संग्रामचेच होते आणि ते म्हणाले, ताई यांना खूप लागले, इथल्या हॉस्पिटलमध्ये काहीच होणार नाही, आपण दुसऱ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. असं म्हणून राणीला 120 किलोमीटर लांब दुसऱ्या शहरात घेऊन गेले. आणि मनोजच्या काळजीनं घाबरलेली राणी, तिला काही सुचत नव्हतं, कुठलं हॉस्पिटल चांगलं कुठलं नाही असलं काही ज्ञान नव्हतं. आणि ती म्हणाली, दादा तुम्हाला जे वाटतं ते करा, पण प्लीज याचा जीव वाचला पाहिजे. आणि तुम्ही देवदूतासारखे धावून आला. आणि ते लोक राणी आणि मनोजला दूरच्या हॉस्पिटलमध्ये सोडून आले. आता राणीकडे मनोजकडे फोन नव्हता. राणीला हेही कळत नव्हतं की आपण काय करतोय, घरापासून दूर आहोत, आपण कोणाशी तरी कॉन्टॅक्ट केला पाहिजे. ती फक्त बेशुद्ध मनोजकडे बघून टक लावून बघत बसायची आणि तो बरा व्हावा म्हणून प्रार्थना करायची. आणि संध्याकाळ होत आली. राणी दिवसभर घरी नव्हती. घरच्यांना वाटायचं नक्कीच रोहित तिला सरप्राईज देण्यासाठी कुठेतरी नेली असेल.
दिवसभर ते त्यांचा दिवस साजरा करतील आणि संध्याकाळी पार्टीत येतील, कारण आजचा दिवस दोघांसाठी स्पेशल आहे. आणि रोहितला वाटायचं ती घरी असेल, आणि तो घरी येताना गाडीतून त्यानं खूप आनंदात तिला फोन केला. तर राणीचा फोन फक्त वाजत होता, पण ती उचलत नव्हती. आणि तिची पर्स आता संग्राम समोर होती. आणि रोहितचे येणारे कॉल बघून तो हसायचा आणि म्हणायचा, राणी मनोजला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली, हे आता आपण गुपचूपच ठेवायचं, याची बातमी करायची नाही, म्हणजे ती सतत त्याला भेटत राहील. आणि रोहित सूर्यवंशी, तुझं काय होणार? आणि मेघना म्हणाली, आता तो खूप चिडणार. हॅपी ॲनिव्हर्सरी रोहित सूर्यवंशी, असं म्हणून ती हसायला लागली. मग आता काय होईल पुढं? ॲनिव्हर्सरी दिवशी राणी ॲनिव्हर्सरीमध्ये नसणार, आणि आता रोहित काय करेल तिचं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.